आपल्या शब्दांनी जुलमी व्यवस्थेला कापरं भरवणाऱ्या नामदेव ढसाळांवरच्या सिनेमाला कात्री लावण्याची अट ठेवली गेली। धक्कादायक म्हणजे याबद्दल दिग्दर्शकानं सेन्सॉर बोर्डाला विचारणा केल्यावर त्यांनी कोण नामदेव ढसाळ असा अजब प्रश्न विचारला। पाहूया हा एक रिपोर्ट। ज्यांच्या कवितेतल्या शब्दांना भाले फुटले, ज्यांच्या कवितांनी जुलमी व्यवस्थेचे बुरुज हादरवले, तेच नामदेव ढसाळ कोण आहेत हे आम्हाला माहिती नसल्याचं अजब उत्तर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलंय। नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल हा सिनेमा तयार झालाय, मात्र प्रदर्शनाआधीच तो सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत आणि दप्तर दिरंगाईत सापडलाय। सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला परवानगी नाकारली आहे। ढसाळांच्या कविता सिनेमातून वगळल्यास परवानगीवर विचार करू शकतो असं उत्तर बोर्डानं दिलंय। त्यामध्ये बोर्डानं सिनेमाच्या निर्मात्यांना पाठवलेल्या पत्रात नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहिती नसल्याचं म्हटल्यानं संताप व्यक्त होतोय। नामदेव ढसाळ यांनी एक पिढी निर्माण केली जी क्रांतिकारी होती, क्रांतिकारी आहे, आणि या क्रांतीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य समाजाला एक पुढे नेण्याचं काम या एकेका कवितातून झालेलं आहे। जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे। असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे। नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे। नाही, मी आत्ताच त्यांच्या नामदेव ढसाळांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्यांच्या दिग्दर्शकांशी आत्ता मी बोललो। त्यांचं म्हणणं असं आहे की 1971 ते 1975 मध्ये जी काही मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे, आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता आहे। आता सेन्सॉर बोर्डानं त्या कविता का काढून टाकल्या आहेत हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन। आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली, कारण त्याचा उल्लेख नोटीस असा करण्यात आलेला आहे, तर नोटीस कशासाठी पाठवली हे देखील विचारणा आम्ही नक्की करू। महेश बनसोडे हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत। या चित्रपटाला जगातल्या 262 फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालंय, अनेक सन्मान मिळालेत। मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये हा सिनेमा आहे। सिनेमाचा मुख्य प्राण हा ढसाळांच्या कविताचा आहेत, पण त्याच कविता वगळा असं उत्तर आल्यानं दिग्दर्शक बुचकळ्यात सापडल्यात। त्यासाठी त्यांच्या जुलै 2024 पासून सेन्सॉर बोर्डाच्या एरझाऱ्या सुरू आहेत। व्यवस्थेनं पिचलेल्या लोकांच्या अन्यायाला ढसाळ यांनी आपल्या शब्दांनी धार दिली। कानामध्ये शिसं ओतावं तसा त्यांच्या व्यवस्थेविरोधातला राग कवितांमधून बाहेर पडायचा। सो कॉल्ड पांढरपेशा वर्गाच्या सभ्यतेचं कुंपण ढसाळांच्या कवितेनं जुमानलं नाही। पीडितांच्या ज्या विश्वात कधीच लेखणी पोचली नव्हती ते जग ढसाळ यांनी माहिती करून दिलं। अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले त्यांचे काव्यसंग्रह, दलित पॅन्थरचे संस्थापक, 1999 ला पद्मश्री सन्मान, 2004 ला साहित्य अकादमीचा मिळालेला जीवन गौरव, अशा ढसाळांची सेन्सॉर बोर्डाला माहिती नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। सेन्सॉर बोर्डावर बसणारे जे काही महाभाग आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला जर नामदेव ढसाळ माहीत नसेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार पण नाही। नामदेव ढसाळांसारखा विद्रोही कवी या महाराष्ट्राला त्याची जाण आहे। त्यांनी जागतिक स्तरावर पारितोषिके त्यांना भेटलेली आहे, आणि अशा कवीचं जर तुम्हाला नाव माहीत नसेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती नसेल तर तुम्ही तातडीने राजीनामा देणं हे योग्य होईल। माझं तर मत असं आहे, भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून अशा गोष्टी घडताना दिसत आहेत। एका दलित साहित्यिकाला कोण नामदेव ढसाळ आहे असं बोलणं हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कारकिर्दीतच होऊ शकतं असं आम्हाला स्पष्टपणे वाटतंय। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की ज्यांनी कुणी कोण आहे नामदेव ढसाळ असं वक्तव्य केलेलं आहे त्यांना तात्काळ सेन्सॉर बोर्डातून बरखास्त करण्यात यावी। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।